हॅलो यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ काय आहे हे तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. तर फायनली माझं यांच्यासोबत जाणं कन्फर्म झालेलं आहे, कारण खूप दिवसांपासून चाललं होतं की जायचं आहे म्हणून, पण क्वार्टरचं काही कन्फर्म होत नव्हतं. तर आता फायनली कन्फर्म झालेलं आहे. तर मी यांच्यासोबत आता जाणार आहे. तर मला जाण्यासाठी माझी भरपूर तयारी पण करणं बाकी आहे, कारण अचानक कन्फर्म झालं. त्यामुळे मग मी काहीच अगोदर काहीच तयारी केली नव्हती. तर आता मला माझी बाकीची तयारी पण करणं माझं बाकी आहे. तर चला, आजचा ब्लॉग आपला कसा होतो आहे शेवटपर्यंत कंटिन्यू करा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे ब्लॉग्स व्हिडिओज हे तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करूयात. आत्ता आम्ही आलेलो आहोत इकडे मार्केटमध्ये, कारण मला तिकडे घेऊन जाण्यासाठी काही मसाले पण न्यायचे आहेत. म्हणजे तिकडे मिळतात, पण मला जे पाहिजे आहेत ते मी इथूनच घेऊन जाणार आहे. तर त्यासाठी आत्ता मी ते शॉपमध्ये आलेली आहे. तसं मला बाकीच्या पण गोष्टी न्यायच्या होत्या, पण मी त्या आता कॅन्सल केलेल्या आहेत, कारण फ्लाईटने जायचं म्हटलं की वेटचं पण लिमिट असतं. त्यामुळे म्हटलं की मसाल्यांचं वेट कसं थोडंसं कमी असतं बाकीच्या गोष्टींपेक्षा. त्यामुळे मग ज्या गोष्टी तिकडे, जे मसाले तिकडे मिळत नाहीत, तर तेवढेच मसाले आत्ता मी सध्या घेऊन जाणार आहे. आत्ता आलेली आहे मी माझ्या माहेरी, कारण आता आम्हाला तिकडे जायचं आहे, परत येणं नाही होणार. त्यामुळे आत्ता आलो आहे आम्ही इकडे. आणि आल्या आल्या मी चाललेली आहे आंबे खायला. हा जो आंबा आहे तर हा आंबा पाडी लागलेला आहे आणि टेस्ट पण एकदम छान आहे. कैऱ्या बघू शकता तुम्ही, किती जास्त कैऱ्या लागलेल्या आहेत. इथे माझी मम्मी बनवत आहे फिश फ्राय करत आहे. जेवण पण बनवून रेडी आहे, तर पटकन आम्ही आता जेवण करून घेतो. मम्मी देत आहे मला तिकडे घेऊन जाण्यासाठी मसाला वगैरे. थोडंसं इकडून मसाला पण घेऊन जाणार आहे, कारण तिकडे आता मसाला मला बनवणं तर पॉसिबल नाही आहे.
त्यामुळे मग मी इथून जे बनवलेलं आहे तेच घेऊन जाणार आहे. त्यानंतर मम्मीने आत्ता जेवणाळ्यामध्ये बनवलेले आहे पापड्या वगैरे, तर त्या देत आहे मम्मी. मी तर तिला म्हटलं नको देऊ, कारण जाऊपर्यंत ते सगळं त्याचं भुगा होऊन जाईल. पण मम्मी बोलली जा घेऊन, झाला तर झाला, थोडंफार जा घेऊन, राहिलं चांगलं तर. मग ती देत आहे थोडंसं हे पण. त्याचबरोबर मम्मीने तूप पण दिलं एक बॉटलमध्ये. आता ते एअरपोर्टवरती काढून घेतात की काय भरोसा नाही त्याचा पण. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत इकडे माझ्या फ्रेंडच्या घरी, समीनाच्या घरी, कारण खूप दिवसांपासून चाललं होतं तिचं की घरी ये म्हणून. आणि मला तिच्या हातची बिर्याणी पण खाण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. फायनली ती आज पूर्ण झाली. आणि तसं आज पण आमचं भेटणं पॉसिबल नव्हतं, कारण अचानक ती पण इकडे आली आणि मला पण सोबत जायचं आहे यांच्या. त्यामुळे मग म्हटलं की चला, ती पण बोलली आज मी पण आलेली आहे गावाला, तू पण ये, परत तुला पण जायचं आहे, परत कधी भेट होती माहीत नाही, त्यामुळे आम्ही आलो. त्याचबरोबर तिने बघू शकता बिर्याणीच नाही तर एवढं सगळं बनवलेलं आहे. बघूनच असं तोंडाला पाणी सुटले की खरंच एकदम म्हणजे बघूनच असं वाटतं की एकदम टेस्टी असेल. टेस्टी तर असणारच, कारण मोमेडियन म्हटलं की नॉनव्हेजचा तर काही विषय नाही, कारण ती मोमेडियन आहे. तर बघू शकता तिने किती छान असं डिश बनवलेलं आहे. मी तिला बोलले होते की फक्त बिर्याणी बनव म्हणून, पण मला पण माहीत नव्हतं तिने एवढं सगळं बनवलं आहे. एवढी मेहनत घेतल्याबद्दल थँक्यू सो मच समीना, थँक्यू सो मच. बिर्याणी तर एकदम टेस्टी बनलेली आहे, मला बोलायला शब्दच नाहीत खरंच. आणि तुम्हाला पण व्हिडिओमध्ये समजत असेल की बघूनच असं तोंडाला पाणी सुटलं असेल. खरंच खूप टेस्टी बिर्याणी बनवली होती, एकदम भारी. थँक्यू सो मच समीना, थँक्यू. चला तर आता आम्ही निघलेलो आहोत घरी जाण्यासाठी. आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढच्या येणारे ब्लॉग्स व्हिडिओज हे तुम्हाला बघायला मिळतील. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.